आज आम्ही चाललो डॉल्फिन बघण्यासाठी, बोटिंगसाठी. तर सकाळी सकाळी जास्ती चान्स असतो डॉल्फिन दिसण्याचा. आणि तारकर्लीच्या समुद्रामध्ये हमखास बऱ्याच वेळा बघितलं की सकाळच्या वेळेमध्ये डॉल्फिन दिसतो. चला आपण बघूया आज आपल्या नशिबात आहेत का. ठीक आहे. तर आता सकाळी 6:20 झालेली आहेत आणि आपण निघालो आहे बोटिंगच्या साईडकडे. सकाळची बस आलेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळी सूर्योदय झालेला आहे. सूर्य कसा लाल बुंद दिसतोय, आत्ताच जास्त उगवलाय. ही खाडी आहे आणि खाडीमध्ये पाणी कमी आहे आणि ओहोटी आहे. ह्या लेवलपर्यंत जिथं ओलं दिसते तिथपर्यंत जनरली पाणी असतं. ह्या बोटिंगसाठीच्या बोट्स ज्याच्यामध्ये सगळ्यांना बोटिंगसाठी नेतात. फोन करतो असं अजून लोक जॅकेट ओले काय ते हां ओले जाऊ दे ना. इथे बस माझ्या बाजूला. आता जे आपण बघतोय बोट ती हाऊसबोट आहे आणि ह्याच्यामध्ये बेडरूम असतं. त्याच्यानंतर मग पूर्ण किचन वगैरे सर्व काही असतं. याच्यामध्ये आपल्याला समुद्राची राईड वगैरे सर्व पूर्ण करून आता सर्व पॉईंट्स दाखवतात आणि पुन्हा इथे सोडतात. पूर्ण एक दिवस घेतात आणि जवळपास एक 15,000 रुपयापर्यंत त्याचं रेंट आहे. बेडरूम सगळं, टेबल, डायनिंग टेबल खूप मोठी आहे. आता आपण बघणार आहोत हाऊस ऑन वेव्स. हे एक पाण्यात तरंगणारं हॉटेल आहे आणि जवळपास एक 4,000 रेंट आहे याचं पर डेचं. ह्याचे रिव्ह्यूज गुगलवरती खूप चांगले आहेत आणि खूप चांगला व्ह्यू बघायला भेटतो इथून.
आता आपण पोहोचलो आहोत संगम पॉईंटला. इथे जी आहे ही कर्ली खाडी आणि इकडे समुद्र आहे. हे दोन्ही इथे मिळालेले आहेत, त्यामुळे ह्याला आपण संगम म्हणतो. आणि हे समोरील देवबाग बीच. हे जे आयलंड तयार झालंय हे सुनामी नंतरनं तयार झालेलं होतं. त्याच्या अगोदर इथे काहीही नव्हतं. ही वाळू आणखीन सुद्धा मऊ आहे. पाय म्हणजे रुततात आहेत खूप आतमध्ये. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया आणि डॉल्फिन दिसतात आहेत का ते बघूया. आत्ता आपण आलो आहोत डॉल्फिन पॉईंटला. इथेच सर्वात जास्त डॉल्फिन दिसतात. डॉल्फिन दिसले. डॉल्फिन बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत सुनामी आयलंडकडे. ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.